गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगाव प्रतिनिधी. इच्छादेवी परिसरात आज दुपारी सुमारे 12:30 ते 1च्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरू असतानाच एका दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पाऊस सुरू असताना आग कशी लागली, असा गंभीर प्रश्न संबंधित दुकानदाराने उपस्थित केला आहे. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही 2 ते 3 वेळा अज्ञात व्यक्तीने दुकानाला आग लावल्याचा प्रकार घडला होता. आजची घटनाही त्याच स्वरूपाची असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीच्या घटनांप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार स्वीकारली नसल्याचा आरोप दुकानदाराने केला आहे. वेळेवर कारवाई झाली असती तर आजचा प्रकार टळला असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे अज्ञात व्यक्तीचे धाडस वाढल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत नेमके किती नुकसान झाले, याचा पंचनामा सुरू असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी व्यक्तीचा शोध घेण्यात यावा आणि दुकानदाराला न्याय मिळावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आतापर्यंत 5 ते 6 वेळा आग लावण्यात आली 2-3 घरांना. मी कंप्लेंट पण देऊन आलेलो आहे, पण माझी दखल घेतली गेली नाही. MIDCचा प्रॉब्लेम आहे. MIDCचा नाही साहेब, हा जाणूनबुजून लावण्यात आलेली आग आहे. जाणूनबुजून लावण्यात आलेली आग आहे. लोकांनी ना लोकांना तिथून सुद्धा लोक घाबरतात त्या व्यक्तीला नाव सांगायला. लोकांना पाहून सुद्धा लोक घाबरतात नाव सांगायला. ही आग लावण्यात आलेली आहे. आतापर्यंत 7 ते 8 वेळा आग लावण्यात आलेली आहे. आम्ही कंप्लेंट सुद्धा देऊन आलो MIDC पोलीस स्टेशनला, पण आमची दखल कोणीच घेतली नाही आतापर्यंत. हे जाणून बुजून लावलेली आग आहे. पोलीस पाहायला सुद्धा आलेली नाही की कुठं आग लागली म्हणून.